ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये फंक्शनल ग्रुपनुसार वेगवेगळे कंपाऊंड तुम्हाला दिसतात आणि त्यानुसार त्यांचं नाव पण डिसाईड होतं, जे देतं IUPAC, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. जर त्याच्यामध्ये अल्कोहोलचा OH ग्रुप असेल तर तुम्हाला त्याच्या नावाच्या शेवटी OL दिसेल, जसं की मिथॅनॉल, इथॅनॉल, बरोबर. जर त्याच्यामध्ये CHO हा ग्रुप असेल म्हणजे अल्डेहाइड ग्रुप असेल तर त्याच्या शेवटी काय येणार? AL. काय येणार? AL. म्हणजे जसं की मिथॅनल म्हणजे फॉर्मल्डिहाइड, इथॅनल म्हणजे ॲसिटल्डेहाइड, त्या प्रोपॅनल आणि त्यानुसार. जर त्याच्यामध्ये COO म्हणजे कीटोन ग्रुप असेल तर त्याच्या शेवटी येणार ONE, म्हणजे जसं की मिथॅनोन, इथॅनोन म्हणजेच ॲसिटोन. ओके, असे वेगवेगळे तुम्हाला दिसतील, बरोबर. प्रोपॅनोन. जर त्याच्यामध्ये COO आणि OH हा ग्रुप असेल म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुप असेल तर त्याला नाव पडणार OIC, जसं मिथॅनोइक ॲसिड म्हणजे फॉर्मिक ॲसिड, इथॅनोइक ॲसिड म्हणजे ॲसिडिक ॲसिड, प्रोपॅनोइक ॲसिड. कळतंय? जर त्याच्यामध्ये अमायनो ग्रुप असेल म्हणजे -NH2 तर त्याच्यावर ते शेवटी असणार अमाइन, जसं की इथॅनोमाइन, प्रोपॅमाइन. ओके, हे नावं तुम्हाला दिसतील. असे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप तुम्ही नावावरून आणि त्या फंक्शनल ग्रुपवरून नाव तुम्ही ओळखू शकता.